नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 9 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप तुम्हाला जर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी तुम्हाला निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला करून दाखवतोय. आता ह्या चार्टमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं होतं ते तुम्ही बघितलं असेल. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर मुद्दाम बघा, कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये ह्या तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच पुढचा भाग म्हणजे फक्त सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहोत. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे मार्केटमध्ये एक तेजी बनली, त्यानंतर इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनला आणि त्यानंतर आपल्याला एक कंटिन्युअस सेलिंग येते. आणि ह्याविषयीची कल्पना मी तुम्हाला जेव्हा शुक्रवारसाठीचा व्हिडिओ गुरुवारी रात्री बनवला होता त्याच वेळेला सांगितली होती की आता गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आता आपल्याला काय चित्र दिसतंय सोमवारसाठी? तर सोमवारसाठी कदाचित काय होईल, परत एकदा गॅप डाऊन ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत साधारणपणे हाच झोन, मी अजून हा झोन काढून टाकला नाहीये, परत कदाचित ह्याच झोनच्या आसपास किंमत येऊ शकते. पण आधी खाली जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे 24,300 च्या आसपास वगैरे खाली जाईल आणि त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स आल्यानंतर मग परत एक मोठं सेलिंग येऊ शकतं आणि त्यावेळेला खाली जात असताना म्हणजे आपल्याला माहिती आहे की मी मागच्या आठवड्यापासून 24,285 चं हे टार्गेट देतोय. पण हे झालं जे टार्गेट असणार आहे हे थोडंसं मीडियम टर्मसाठीचं आहे. लाँग टर्मसाठीचं टार्गेट आणखीन खाली आहे. तर त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, किंमत आणखीन खाली येता येता 24,065 च्या दिशेनं आपल्याला येऊ शकते. आता ही उद्याच्या उद्याच येईल का सांगता येत नाही. कदाचित काय होईल, सोमवारच्या ऐवजी सोमवार सोबतच मंगळवार लागू शकतो. पण आता किंमत हळूहळू खाली येण्याचं आपल्याला चित्र दिसतंय. पहिलं टार्गेट जो मीडियम टर्मचा आहे 24,285 च्या आसपास आहे. दुसरं टार्गेट इथे जे दिसतंय हे लाँग टर्मचं पहिलं टार्गेट आहे आणि 24,065 च्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी खाली येताना दिसू शकते. आता तसं बघायला गेलं तर आणखीन पण खालच्या बाजूला टार्गेट आहेत. हे आता आपल्याला बघितलं तर मीडियम टर्मचं दुसरं टार्गेट आहे. त्यानंतर लाँग टर्मचं दुसरं टार्गेट इथे आहे. मीडियम टर्मचं तिसरं टार्गेट. अशा पद्धतीनं आपल्याला खाली खाली आणखीन सुद्धा टार्गेट आहेत. पण ही सगळी टार्गेट खूप मोठी आहेत. कारण आपण आता मीडियम टर्म आणि लाँग टर्मच्या दृष्टीने विचार करतोय. तर त्यामुळे आपल्याला आणखीन पण ॲटलिस्ट काय होऊ शकतं, हे टार्गेट आणि हे टार्गेटच्या खाली टिकलं तर मग हे टार्गेट, अशी 2 टार्गेट येण्याची तरी शक्यता सध्या आपल्याला तीव्र झालेली बघायला मिळते. तर त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं, गॅप डाऊन ओपन होईल, खाली येईल, बाउन्स येईल आणि त्यानंतर आणखीन खाली जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता निफ्टी 50 मध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या निफ्टी 50च्या विश्लेषणानंतर आपण मग ह्याच्यामध्ये काय होईल, पहिल्यांदा डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन झालं आणि आणखीन थोडं खाली गेलं तर थोडं सावध राहायला लागेल, कारण एक शार्प रिकव्हरी जसं सांगितलं तसं येऊ शकते. पण डायरेक्टली ओपन झाल्या झाल्या रिकव्हरी झाली तर मग मी तुम्हाला काय करू शकेन, आपले जे चॅनल मेंबर्सना अपडेट देतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढच्या विश्लेषणाचं अपडेट देऊ शकेन. अशा प्रकारे आपल्याला चित्र सध्या निफ्टी 50 मध्ये बघायला मिळतंय. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण सेम सगळ्या गोष्टी झाल्या होत्या.
तेजी झाली होती. त्यानंतर इथे बघितलं तर आपल्याला एक ट्विझर टॉप पॅटर्न सारखा पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं आणि कंटिन्युअस सेलिंगच होताना आपल्याला दिवसभर बघायला मिळालं. आता काय होऊ शकतं? आता इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, की थोडंसं ओपनिंग नंतर खाली जाऊ शकतं, पण इथे खाली जे 57,630 चं पहिलं टार्गेट आहे, हे लगेचच आता अगदी जवळ आलेलं आहे. त्यामुळे थोडं सावध राहायला लागेल. कदाचित ते टार्गेट येईल, त्याच्या खाली सुद्धा ओपन होईल आणि मग एक आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. जसं आपल्याला निफ्टीमध्ये बाउन्स बघायला मिळू शकतो, तसाच तो बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो आणि त्या बाउन्स नंतर परत ज्यावेळेला रिव्हर्सल होईल, त्यावेळेला आणखीन खाली जाऊ शकतो आणि हे खाली जात असताना आत्ता जो लो बनलेला असेल, तो सुद्धा येणाऱ्या काळात ब्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतंय. सोमवारी साधारण काय होऊ शकतं याचा तुम्हाला आता अंदाज आला असेल. निफ्टी आणि आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा खालच्या बाजूला बघायला गेलं तर आपल्याला अशी टार्गेट्स इथे दिसतायत. ओके, म्हणजे हे पहिलं टार्गेट दिसतंय. ही मोठी-मोठी टार्गेट आहेत. 57,630 आहे. 56,690 आहे. खाली गेलं तर 55,990 आहे. अशा प्रकारची टार्गेट तुम्हाला खालच्या बाजूला दिसतायत. अर्थात एकाच वेळेला एकाच टार्गेटचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तर आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जॉइन बटन क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला गेल्यावर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता तुम्हाला यूट्यूबनं जॉइन बटन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं दिसू शकतंय. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. चॅनल मेंबरशिपमध्ये जसं तुम्हाला सांगितलं, ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे आणि प्लॅटिनम मेंबर आहे. सध्या केवळ ह्या 2 मेंबरशिपसाठी मी तुम्हाला सर्व्हिस द्यायला सुरू केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता. आता हे झालं आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी. तुम्हाला जर समजा ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, माझा जो व्हॉट्सअप मेसेजचा नंबर आहे, हा जो नंबर आहे हा व्हॉट्सअप मेसेजसाठी आहे फक्त. याच्यावर कॉल करू नका, कॉल स्वीकारले जात नाहीत. ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, यूट्यूब चॅनल मेंबरशिपची माहिती विचारू शकता. लक्षात ठेवा, इथे जे तुम्हाला काही रेट दिसत आहेत, हे दरमहाचे रेट आहेत. हे तुम्हाला यूट्यूबला भरायचे आहेत. अर्थात जर तुम्ही अँड्रॉइड किंवा विंडोज फोनवरून बघितले तर तुम्हाला हेच दर दिसतील. पण जर तुम्ही ॲपल डिव्हाइसेसवरनं, आयफोनवरनं किंवा ॲपलची जी इतर डिव्हाइसेस आहेत, लॅपटॉप असेल, टॅब असेल, कुठल्याही गोष्टीवरनं जर तुम्ही बघायला गेलात, तर तुम्हाला काय होऊ शकतं, ह्याच्यामध्ये किमती जास्त दिसू शकतात. कारण ॲपल इन ॲप पर्चेससाठी 25 ते 30% चार्जेस एक्स्ट्रा घेतं. तर त्यामुळे तुम्हाला Appleच्या डिव्हाइसेसवर कुठल्याही ही सर्व चार्जेस महाग दिसू शकतात. अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असं सांगा. तुम्हाला सर्व डिटेल माहिती तिथे दिली जाईल. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सची म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मी आता इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन झालाय. सेम निफ्टी सारखा चार्ट आहे. आपण बघू शकता की इथे वरच्या बाजूला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू चालू झालेलं आहे. आता काय होऊ शकतं, ओपनिंग नंतर थोडंसं खाली जाऊ शकतं. खाली गेल्यानंतर मग एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स आल्यानंतर मग परत जेव्हा खाली जायला लागेल त्यावेळेला मग एक मोठं सेलिंग आपल्याला आणखीन बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे आता आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे तिन्ही इंडेक्समध्ये. सावध ह्यासाठी की गॅपडाऊन जरी ओपन झालं तरी आता येणाऱ्या काळात आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. सेन्सेक्समध्ये थोडंसं टार्गेट मोठं आहे. पहिलं टार्गेट आहे 57,910चं. दुसरं टार्गेट जे आहे हे आपल्याला थोडंसं लॉंग टर्मचं आहे. हे मीडियम टर्मचं टार्गेट आहे 77,280. 77,891 910 नंतर आपल्याला 77,280 हे दुसरं टार्गेट आहे. अशा पद्धतीनं आणि खाली गेला तर तुम्हाला बरीच टार्गेट दिसतील.
पण एवढ्या मोठ्या टार्गेटचा आत्ता विचार करायचा नाही. आत्ता आपल्याला ह्याच 2 टार्गेटचा विचार करायचा आहे, की जर समजा किंमत खरोखरच खाली यायला लागली, तर ही टार्गेट्स येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आपण केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं बटन सिलेक्ट करा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणाऱ्या विश्लेषणाच्या व्हिडिओचं अपडेट मी व्हिडिओ जसा अपडेट करेन तसं तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.